सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात आणि इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखण्याच्या इशाऱ्यानंतर आज शिरोळ तालुक्यात मोठा तणाव निर्माण झाला। कुरुंदवाड नगरपालिकेजवळ आंदोलन अंकुश संघटना आणि शिरोळ तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने एकवटले होते। आंदोलक पाणी पुरवठा रोखण्यासाठी पुढे सरकत असताना पोलिसांनी त्यांना अडवल्यानं मोठी धक्काबुक्की आणि झटापट झाली। या प्रकरणी आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुरमुंगे, तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यात संतापाची भावना व्यक्त केली जाते। प्रदूषणाला जबाबदार घटकांवर कठोर कारवाई व्हावी आणि नदी प्रदूषणाचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा या मागण्यांसाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कुरुंदवाड इथं आंदोलन छेडलं। इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखण्यासाठी आंदोलक पुढे सरकत असताना प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करताच दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला आणि त्याचं रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झालं। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्ह दिसू लागल्यानं पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत धनाजी चुरमुंगे, दीपक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। दरम्यान ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणारं पोलिसांचं वाहन रोखण्याचाही प्रयत्न काही आंदोलकांनी केला। त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून यावर तातडीनं तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।